एकादशी के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी वारकरी संप्रदाय आमने लोनार परिसर अध्यक्ष श्री जनार्दन महाराज पाटिल के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में वारकरी संप्रदाय आमने लोनार परिसर द्वारा भिवंडी तालुका के श्री क्षेत्र आमने गांव से श्री क्षेत्र आलंदी तक भव्य पालकी पदयात्रा सोहला का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस पालकी पदयात्रा में हजारों की संख्या में महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं सभी पालकी के पदयात्रियों को भिवंडी तालुका बाबगांव नाके पर कांग्रेस जिला अध्यक्ष व डीवाई फाउंडेशन के संस्थापक श्री दयानंद जी चोरगे, कांग्रेस युवक सरचिटनीस वीरेंद्र दयानंद चोरगे, देवरुंग सरपंच श्रीमती सौ भारती भालाराम गोड़े, केडी लॉजिस्टिक के मालक उमेश भाई प्रेम चंदानी तथा भाजपा थाने जिला कार्य अध्यक्ष वैताड़े सरपंच श्री जगन सेठ पाटिल द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी नाश्ता व पानी तथा पुरुषों को वारकरी शाल व महिलाओं को साड़ी वितरण किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मुलींना विनंती, आपण पुढे चला। फक्त साड़ी वाटप कार्यक्रम गेट क्रमांक 1 मधून होत आहे। एका रांगेने जरा एका बाजूला व्हा, कारण का वाहनांची वर्दळ चालू आहे। लहान मुलं यामध्ये येऊ नका। लहान मुली सगळ्या पुढे चला नाश्ता करायला, फक्त महिलांनी या। मला छोटे जागा सोड, तू विचार पुढे ये, पुढे पुढे ये, पुढे हा कार्यक्रम आहे। सोड सोड बरोबर, हळूहळू पालखी आलेली आहे। सर्व महिलांसाठी साड्या आहेत आणि उपरणे पुरुष मंडळीसाठी सुरू करण्यात आलेले आहेत। सर्वांनी तो लाभ घ्यायचे। या ठिकाणी त्यांचं हे शॉर्ट अभिनंदन करतो। हळूहळू या, सगळ्यांना साड्या आहेत, भरपूर साड्या, फक्त काही करू नका। साड्या सगळ्या दिल्या जातील, फक्त काही करू नका। भरपूर साड्या आहेत। मुलींनी येऊ नका इथून, मुलींनी येऊ नका प्लीज, मुलींनी येऊ नका। पालखीचं स्वागत करा। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आम्ही स्वागत करतोय। डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्रीमान दयानंद चोरगे साहेब आणि डीवाय फाउंडेशनच्या वतीने आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आमच्या परिवारामध्ये खूप अत्यंत प्रेम आहे। या विभागातील सर्वच वारकरी समाजातील आमच्या खरं तर हा आमने आणि लोणार परिसर जो आहे हा खऱ्या अर्थाने माझा कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे। सर्व परिवाराला आणि सर्व माझ्या ज्ञानेश्वरांच्या माऊलीला एवढं सांगणं घालतो की जसे तुम्ही या दिंडी पायी भाविकांना घेऊन जात आहेत तसे सुखरूप यांनी स्वगृह करावी हीच तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद आणि इथलं पारायण सन्मान्य सर्व महिलांना विनंती या। आमचे इताड्याचे उद्योगपती आदरणीय भगवान शेठ पाटील साहेब रांगेमध्ये या, रांगेमध्ये या। साड्या संपणार नाहीये, फक्त काही करू नका। एवढ्या साड्या आहेत, साड्या संपणार नाहीये, सगळ्यांना भेटतील, फक्त काही करू नका। अरे लोटालोटी करू नका, अजून पुढे जायचं तुम्हाला। साड्या सगळ्यांना भेटतील, एवढ्या साड्या आहेत खाली, फक्त काही करू नका प्लीज। एवढ्या साड्या आहेत, संपणार नाही शेवटपर्यंत, तुम्ही संपल पण, फक्त विनंती काही करू नका। थांब 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 थांब, उद्या 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 मी काय बोललो, 2000 महिला आहेत, एवढं लोड होईल, फक्त आरामात या।
साड्या घेतल्याशिवाय जाऊ नका. चला चला पुढे पुढे चला. या लगेच बाहेर चला. मुसळ्याला बाहेर घे लगेच. साडी घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सगळ्यांसाठी साड्या भरपूर साडी एकदम मोठा ढिगारा आहे खाली. घाबरू नका. भक्त रांगेमध्ये या. चला पुढे पुढे चला. चालेल चला पटापट चला जरा. बघा थोडं स्वतःचा महिला वर्ग तुम्ही गळ्याची तोडण कोणाच्या तेव्हा शांत बसाल जरा. गाड़ी हो आज या ठिकाणी वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातून येणाऱ्या पालखीचं स्वागत आणि सगळ्या वारकऱ्यांची नाश्त्याची व्यवस्था आपल्या सर्वांचे आवडते सन्माननीय श्री उमेश शेठ चंदानी KDL लॉजिस्टिक्सचे ते मालक आहेत आणि दरवर्षी आपल्या या वारकऱ्यांची चांगल्या प्रकारे सेवा करतात. आता इथे सेवा नाही तर पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये आपल्या संप्रदायाकरता सर्व वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी आणि म्हणून संपूर्ण 5 माळ्याची बिल्डिंग ते आपल्याला बांधून देणार आहेत. आणि आळंदी क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला 25 लाखापर्यंत देणगी देऊन आपल्या धर्मशाळेचा पूर्ण शेड आपल्याला तयार करून दिलेला आहे. तेव्हा त्यांचे मानावं तेवढे उपकार थोडेच आहेत आणि त्यांच्या ठिकाणी मर्यादा किती आहे तर त्यांचे गुरु ज्या वेळेला पंढरपुराला आले होते भूमिपूजनासाठी तेव्हा गुरुजी आहेत म्हणून ते कधी खुर्चीवर बसले नाही आणि त्यांच्या मागे उभे राहिले. आमचे शिष्य आमच्या डोक्यावर बसायला तयार आहेत. एवढा फरक म्हणजे किती मर्यादा त्यांच्याजवळ आहे. एवढी श्रीमंती असून देखील एवढी मर्यादा त्यांच्याजवळ आहे. या मर्यादेचा आम्ही नेहमीच उहापोह करत असतो की काहीतरी त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे आणि असंच प्रेम त्याने आपल्या या वारकरी संप्रदायावर आणि ही सगळी मंडळी शेठच्या संपर्कात आहेत. भगवान शेठ असतील, आपले यशवंत शेठ असतील, वाकडे साहेब असतील, सोरे असतील, हे सर्व नेहमीच आणि त्यांच्याशी संपर्क साधून काही परवानगी न मिळाल्यामुळे अजून आपल्या कामाला थोडा विलंब होत आहे. परंतु आता हे निवडणूक झाल्यानंतर आपल्याला काम चालू होईल आणि शेठ सगळं काम करून देणार आहेत. तरी पुनश्च त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि रहने दो क्षेत्र आमने ते श्री क्षेत्र देवाची आळंदी पालखी सोहळा या सोहळ्यास उपस्थित लोणार आमने परिसराचे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज ज्यांचे आपल्या सर्वांवर अपार प्रेम आहे असे उमेशभाई प्रेमचंदानी आणि परिसरातील सर्व वारकरी संप्रदायातील सर्व लोक सर्वांना मी आज या पालखी निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. हा प्रवास सर्वांचा सुखाचा व्हावा, समृद्धी सगळ्यांना सुख समृद्धी मिळावी यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. खरोखरच आज आपण येथे जमलेलो आहोत. उमेशभाई यांनी नाश्ता वगैरे ठेवलेला आहे. उमेशभाईंचं जर काम बघितलं ना तर खरोखरच असं वाटतं की माणसाने कसं जगावं हे ते आपल्याला दाखवून देतात. आपल्याकडे धनसंपत्ती किती आहे याला महत्व नाही, परंतु त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल यासाठी त्यांनी आळंदीच्या याच्यात तर आता महाराजांनी सांगितली 25 लाखाची मदत केलीच, परंतु पंढरपूरमध्ये होणाऱ्या धर्मशाळेसाठी पूर्ण 5 मजल्याची इमारत बांधून देणार आहेत. म्हणजे फार मोठं कार्य झालं. असा दानशूर माणूस आपल्याला भेटणार नाही. आपले नशीब आहेत की ते या परिसरात आले आणि आपल्या सर्वांना कुठल्याही प्रकारची मदत
मग ते लोणारमध्ये मंदिर असेल, कुठलंही काम जे असेल समाजसेवेसाठी हिरिरीने नेहमी ते तत्पर असतात. मी नेहमी सांगत असतो की माणूस स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो, पण खऱ्या अर्थाने जो दुसऱ्यासाठी जगतो त्यालाच खरं जगणं म्हणतात. कारण माणूस किती जगला याला महत्व नाही, तर तो कसा जगला याला फार महत्व आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे उमेशभाई प्रेमचंदानी, खरोखरच मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी असावा आणि आपल्या या परिसरावर सतत त्यांचं प्रेम असंच राहू दे, अशा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. तशाच या परिसरातील सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान लाभावं यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. जर आपण विचार केला तर या पालखी निमित्त नेहमी जगनशेठ पाटील हे साड्या वाटपाचा कार्यक्रम करत असतात. खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे. त्यांच्या हातून नेहमी जनसेवा घडत असते. आपण समाजाच्या सेवेसाठीच जन्माला आलो आहोत अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे आणि ते एक जनसामान्यातील माणूस म्हणून नेहमी ते कार्यरत असतात. आज त्यांनी, मी आताच महाराजांनी सांगितलं की 33,333 रुपयाची देणगी पंढरपूर धर्मशाळेसाठी दिलेली आहे. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे असा दानशूर नेता लाभणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. तर मी नेहमी त्यांच्यासाठी कामना करेन की त्यांच्या हातून असंच सत्कर्म घडत राहो, त्यांच्या मनातील अशा आकांक्षा या पुऱ्या होत अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदाय सर्वांना विनंती करतो की आपण चालत जाताना आपण काळजी घ्या, आपल्याला कुठे दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या या परिसराच्या वतीनं खूप मोठं योगदान आहे. आपण आळंदीमध्ये जवळजवळ 5-6 करोड रुपयाचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 1,32,00,000 रुपयाची जागा घेतलेली आहे. मंदिरापासून अतिशय जवळ आहे, चंद्रभागा अतिशय जवळ आहे आणि अशा जागेमध्ये जागा घेण्याला मूल कारण म्हणजे आपल्या पिसेगावचे सरपंच असतील विजय शेठ पाटील यांनी 10 लाखाची देणगी त्यावेळेला जाहीर केली आणि जगन शेठने देखील 10 लाखाची देणगी जाहीर केल्यामुळे एवढे पैसे आपल्याला मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जागा घेण्याचा विचार केला आणि आता तर त्यांनी भरपूर देणगी वाढवले. 33,33,333 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दरवर्षी साड्या वाटपाचा कार्यक्रम असेल, आम्हाला पंढरपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, ड्रायव्हरचा खर्च आणि सगळ्या प्रकारचा खर्च ते उचलतात आणि कितीही वेळा तुम्ही जा पंढरपूरला जाण्यासाठी त्यांची गाडी आम्हाला हजर असते. असे दानशूर जाते आणि आमच्या गावचे सरपंच जगनशेठ पाटील यांना मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत राहो. आता महिलांना तुम्ही साड्या वाटता पण पुरुषांना अजून काय दिलेलं नाही. तो पुढे जर संधी मिळाली तर त्यांना धोतर उपरणं काय देण्याचा प्रयत्न करत नाही तर ते नाराज होतो. आपल्याला कोणालाही नाराज करायचं, सामाजिक असो धार्मिक असो सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार आहे आणि कुठलंही काम असो फक्त
सांगितलं की हे काम झालंच पाहिजे. निश्चित कामाच्या मागे लागून आणि काम पूर्ण करीत असतो किंवा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना की अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहू, त्यांना उदंड आरोग्य प्राप्त हो आणि समाजाच्या सेवेमध्ये ते रत राहो ही प्रार्थना करतो. तुमच्यासाठी आम्ही मार्गक्रमण केलेलं आहे, त्या मार्गाने या आणि इथूनच आपली भाऊबीजेची भेट घ्या. सन्माननीय जगन पाटील यांच्या सौजन्याची सुंदर असा सोहळा संपन्न ही भाऊबीजेची भेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, पण तुम्ही रांगेने या नका. सन्माननीय इंद्रपाल तरेस साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. अनेक मान्यवर हा सोहळा अतिशय सुंदर सोहळा भाग्यवंती भजन कीर्तन आज भयाच कीर्तन आहे. आपण सर्व भाग्यवान होत म्हणून ही अनुभूती आपल्याकडे आहे. साधा स्वप्नातल्या आठवणी काठावर 27 वर्षापासून महाराष्ट्राला 1200 वर्षाची परंपरा लागली. आणि पुन्हा पुन्हा येऊ नका. बस एका महिन्याला एका साडी आपण देणार आहोत. सगळ्यांनी आतल्या बाजूने या. बघा फक्त 50 महिला आहेत. चला सगळ्या पुढे चला. 50 महिला बाकी आहेत. फक्त सगळ्यांनी पुढे चला. फक्त 50 महिला बाकी राहिले आणि साड्या आपल्याकडे भरपूर आहेत. एकही महिला वंचित राहणार नाही. भाऊबीजेची भेट आहे जगन्नाथांकडनं. आपण शिस्तीने यायचे, रांगेने या. फक्त 50 महिला शिल्लक आहेत बघा. चला रांगे द्या. साडी मिळाली पुढे चला. चल ताई, हे ताई, हे ताई थांबते का? ये ना, साडी मिळाली हातात लगेच निघायची. चला साडी मिळाल्यावर पुढे चला. चला पुढे. इथून हात घालू नका. चल का ताई, ए आजी मावशी ये, मावशी ये, मावशी ये. चल मावशी. महिला भगिनी आहेत. चला या महिला भगिनीला मिळते त्या बाजूनी जा. चल ताई, साडी घेतल्याबरोबर पुढे चल. साडी घेतल्याबरोबर पुढे चल. रेलिंग वरती रेलू नका. रेलिंग दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र आमने ते देवाची आळंदी आणि या आमने लोणार परिसरातून गेली 17 वर्षे पालखीचा महोत्सव मोठ्या याच्याने उत्सवाने साजरा केला जातो. आणि आमच्या आमने लोणार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार केला जातो. सर्व या आमने लोणार परिसरातल्या सर्व भाविक भक्तांचे आणि पालखीसाठी पायी जाणाऱ्यांना माझी एकच विनंती की आपण आपला प्रवास करताना कुठलीही प्रकारची दुखापत होऊ नये अशाप्रमाणे जाऊया. आणि मीही सुद्धा या पालखीला गेली 3 वर्षे या वर्ष 4था वर्ष आहे माझा. मी सुद्धा चालत जात असतो. माझी पूर्ण टीम असतो. आपल्या या पालखीच्या निमित्ताने मी सेवा करीत असतो. जी केलेली सेवा तिचा मेवा भेटतच असतो. या वर्षी छोट्या प्रमाणात गेले, पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण जास्त मोठ्या प्रमाणे करूया. धन्यवाद. सालवाद प्रमाणे या वर्षी गेले 4 वर्षापासून साडी वाटप, पातळ वाटप हा कार्यक्रम 9 वर्ष झाली. 9 वर्षापासून हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो. आणि सन्माननीय कपिल पाटील हे बरेच लोकांच्या आदेशानुसार जगन पाटीलच्या डोक्यावर, चव्हाण साहेबांचं, कपिल पाटीलचं, भारतीय जनता पार्टीच्या सर्वच लोकांच्या डोक्यावर हात असल्या कारणाने या परिसरामध्ये त्यांचं असं एक नाव आहे, कुठलाही काम सांगा. ते कधी आजपर्यंत नाही बोलत नाही. माझ्या गावात कुठलाही काम सांगितलं की आमने लोणार परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी आता पंढरपूरला जात असतो. त्यांचे 4 दिवसात असलं 1 आठवड्यात तरी गाडी असतो. आम्हाला 1000 रुपये टोल पण असतो, गाडी असतो ना. आत्ताच ते देणगी दिलेले आहे. मागच्या वेळेस 15 लाख रुपये दिले होते, पण आता तेही आमची पंढरपूर धर्मशाळेसाठी 33,33,333 रुपये या स्वरूपात ते देणगी
आता डिक्लेअर केलेले आणि ते 15 लाख रुपये जमा केलेले, थोडे दिवसानंतर उरलेली रक्कम जमा करणारे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा आणि भावी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद. खूप छान. आज आमने लोणार परिसरातून श्री क्षेत्र देवाची आळंदी या ठिकाणी पदयात्री पालखी सोहळा गेलेला आहे आणि याच विभागाचे आणि आपल्या विभागाचे एक लाडके नेतृत्व आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय ख्यातनाम कीर्तनकार देवराजी महाराज केने आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीमान दयानंद चोरगे साहेब या ठिकाणी करत आहेत. महाराजांना विनंती या स्वागताचा आपण उपकरणा देऊन त्याचं स्वागत करूया. आपण ज्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत आहात, सेवा करत आहात, सेवेला देखील आमच्या शुभेच्छा. एक पहाडी आवाजातील भाषा आणि यांच्या मुखातून आज एक जबरदस्त सेवा घोष सेवा देखील त्यांच्या कार्यातून घडत आहे. महाराजांना विनंती, DY फाउंडेशनचं कार्य निस्वार्थपणे अविरत गेली 15 ते 20 वर्षापासून या विभागामध्ये चालू आहे. साहेबांची तिसरी पिढी आज काम करत आहे. या वारीला आणि DY फाउंडेशनच्या कामाला नक्की तुम्ही शुभेच्छा द्या. वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसरातून निघालेल्या पालखी सोहळ्याचं जय्यत स्वागत DY फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि ही सेवेची परंपरा त्यांची काही नवीन नाही आहे. परम आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मोतीराम बाबा चोरगे यांनी त्यांच्या परिवाराला वारसा हक्कानं दिलेलं हे दान आहे आणि ती परंपरा परम आदरणीय श्री दयानंदजी चोरगे साहेब असतील आणि तोच वारसा पुढे वीरेंद्रजी चोरगे हेही चालवत आहेत. तेव्हा अगदी त्यांचं घर हे घर नसून सर्वसामान्यांचं प्रश्न समस्या निराकरण करण्याचं कार्यालय आहे. कारण त्या ठिकाणी आजही कुठलीही समस्या असू दे, जीवनातल्या ज्या पंचखोल्या मानलेल्या आहेत त्या पंचखोल्यातल्या कुठलीही समस्या असू द्या, त्यांच्या घरात त्या सेवेचं निराकरण केलेलं जातं. कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही संप्रदायाचा असू दे. तर ते न पाहता फक्त धर्म कार्य सेवा कार्य तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी, तुकाराम महाराज म्हणतात. आणि ही परंपरा त्यांनी राखलेली आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि वारकरी संप्रदाय आणि रामकृष्ण हरी गोशालेच्या वतीनं नक्की त्यांना शुभेच्छा देतो. श्रद्धा मेधा यश प्रज्ञा विद्या बुद्धी श्रियंबलम आयुष्य तेज आरोग्यम देहिमाम हव्यवाहनम. नक्कीच त्यांनी त्यांचा संकल्प, त्यांनी जोही सेवेचा संकल्प घेतलेला आहे तो संकल्प परमात्मा त्यांचा पूर्ण करो. ज्ञानेश्वर माऊली त्यांना यशाच्या शिखरावर विराजमान करो ही माझी माऊलींचरणी, ज्ञानोबा यांच्या चरणी आणि पांडुरंगराया चरणी विनम्र प्रार्थना. जय श्रीराम.